नमस्कार माझ्या भावांना बहिणींना. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की मी कुणाचं वाईट व्हा म्हणून चितीत बी नाही आणि मी कुणावर जळत पण नाही. कारण माझ्या आईबापाने ना तेवढं लय मला चांगलं शिकवलेलं आहे की तेवढं आपल्या हिमतीने आपल्या कष्टाने मिळेल तेवढंच आपलं आहे. लोक ह्याच्या त्याच्यावर जळून किंवा लोकांचं वाईट व्हा म्हणून कधी मी कुणाला वाईट चितीत पण नाही. पण माझं ना सगळे दुश्मनच वाईट चितीत आहेत. हिचं वाईट व्हावं, हिला काहीतरी व्हावं. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही चितिल्याने माझं काही वाईट होणार नाही. माझं तुमच्या आशीर्वादाने माझं लय चांगलं आहे आणि मी लय मजेत खाते. आणि माझ्या पोटी 2 लेकरं माझे सोन्यासारखे 2 माझे पिल्ले, ते पण मी माझे लेकरं इतके सुखीत आणि मी तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकराला मी सुखीच ठेवणार. पण काही लोकांचं कसं झालं भावांनो बहिणींनो, आपण आपलं कष्ट करून खातो तरी आपल्यावर जळतात आणि वरून हे काय म्हणते ते आमच्यावर जळतात. अरे तुमच्यावर जळायला तुमची लायकी तरी तेवढी आहे का? नाही ना. मला काय तुमच्यावर जळायची गरज आहे? आणि मी मी कुणाला वाईट बोलत बी नाही आणि मी कुणाचं ऐकून घेत नाही. मी बी कुणाला वाईट बोलत नाही माझ्या तोंडातून. पण माझ्या वाटं गेल्याच्या नंतर मग माझ्याकडं कसं मी डायरेक्ट शिव्याच असतात. मी कुणाचा विचार करत नाही. पण तुम्हाला सांगू का भावांनो बहिणींनो, एखादी बाई तर रंडकी मुंडकी असं तिचे मिस्टर वारलेले असते, तिच्या वाईट दृष्टीने बघणारे लई जणत. ती चांगली राहिली तिकून पण ते नावच ठेवणार, ती वाईट राहिली तिकून पण नावच ठेवणार. पण असल्याचा विचार करायचा नाही भावांनो बहिणींनो. ह्यांच्यावर चांगलंच राहायचं आणि चांगलंच खायचं. असं तुम्ही सांगा, माझं काही वाटोळं केलं, माझं काय वाटोळं झालं? काहीच नाही झालं. फक्त एवढेच की डोळ्यातले अश्रू गेले, एवढेच गेले. पण ते माणसाच्या मरोपर्यंत ध्यानात राहील. पण माझं वाईट काही झालं नाही. तुमच्या आशीर्वादाने ना भावांनो बहिणींनो माझं लय मजात चालले आणि मी लय मजात खाते. आणि माझं कसं झालं बरं का भावांनो बहिणी, मी बोलते एकाला आणि झोमतं लोकाला. मी काय म्हणते, ह्यांचं मी नावं घेत नाही, ह्यांचं थोबडं बघत नाही. पण माझं ना ह्यांना धुणं धुतल्याशी आणि मग निंदा केल्याशी ह्यांना जमतच नाही. कारण ह्यांना बिगर पगाराचं मी ना कामाला ठेवलेलं आहे. असे काही आपल्या जीवनामध्ये लोक असायच पाहिजे, आपल्याला नाव ठेवणारे, आपल्याला टोचर करणारे, आपल्याला मागं खिचणारे. कारण ना त्यांनी तर आपल्याला नाव ठेवल्याशी, आपल्याला वाईट म्हणल्याशी आपली प्रगती होत नाही. पण काय तुम्हाला सांगा, मी बोलते एकाला झोमते लोकाला आणि ह्यांच्या नुसते असे ना, मी दुसऱ्याला बोलेन ह्याला नुसती मिरची लागते. ह्यांना मिरची लागायची काय गरज आहे? हे नाही त्याच्यातले ना, मग ह्याला मिरची लागायची काय गरज आहे? झाप्याला आणि झाप्यायला. मी नाव कुणाचं घेऊन बोलणार नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की अरे तुम्ही जरा लोकाला चितायचं आणि लोकाला वाईट बोलायचं जरा बंद करा रे, बंद. जरा चांगलं शिका, काहीतरी दुसऱ्याबद्दल चांगलं मनात येईन, चांगलं दुसऱ्याचं होईन असं तुमच्या मनात राहू द्या. तर देव तुमची पण प्रगती करणार आहे, तुमचं पण चांगलं होईल. पण तुम्ही त्या दिवशी तर तुम्ही समोरच्या जळत असले, तुम्ही समोरच्याचं वाटोळं होईन असं चितीत असले, तर त्या दिवशी देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमचं पण 100% तुमचं पण वाटोळंच होईल. आधी ना देवाला एकच म्हणायचं असतं, दुश्मन असला तरी चालेल, पण आधी त्याचं चांगलं होऊ दे, नंतर माझं चांगलं होऊ दे. काहीच कमी पडत नाही. माझं कसं आहे, मला राग आला ना मी फडकून भिडतोड तोंडावर बोलणार आहे. मी मागं बोलणार नाही, मागं कोणाची निंदा करणार नाही, कुणाला नाव ठेवणार नाही. कुणाची मला ना कुणाला नाव ठेवण्याकडे मला येळ बी नसतोय. काय मला 2 सोन्यासारखे माझे मुलं, मला त्यांचं कसं शिक्षण होईल, त्यांना कसं येळेला त्यांना माझ्याकडून खायला मिळेल, किंवा ते पोटभर खातेन, किंवा त्यांना कपडा आहे, लत्ता आहे, वही पुस्तक आहे, त्यांचं कसं पुढचं भविष्य होईल, त्यांना त्यांना घडवायचं आहे, मला त्यांना काय मोठं करायचं हे माझ्या डोक्यात असतं. मला लोकांकडे येळ नसते की लोकांचं चितायला. पण तुम्ही का रे माझं धुणं धुता? तुम्हाला धुणं धुतल्याशी काही दुसरं मिळत नाही का? बिगर साबणीचं बिगर निर्म्याचं धुणं धुता ना. धुवा धुवा धुवा. कसं आहे, तुम्हाला मिळेल तरी काय? आणि ऐका, तुम्ही वाईट चितल्याने, तुम्ही मला मर मानल्याने, तुम्ही मला वाईट बोलल्याने मला काहीच होणार नाही. कारण तुम्ही मला किती वाईट चिता, पण परमेश्वर आहे वरचा बघणारा. पण तुम्ही का जळता रे एवढे माकडांनो? तुम्ही म्हणता भावना बहिण कुणी म्हणता असं का तुम्ही म्हणायला लागले? अहो खरंच आहे, ह्यांच्या नादी नाही गेलं तर हे नासक्याला माझं नाव घेतल्याशी ह्यांना जमत नाही, हे माझ्याशी वाईटच बोलतात. पण भावना बहिणीने एकच तुम्हाला सांगते, माझ्यासारखी कोण लेडीज असन ना आणि तिला 2 मुलं असतील किंवा एखादी मुलगी असन, तर तुम्हाला सांगते कुणा भावकीकडे विचार करायचा नाही, कुणाचं आपल्या पाहुण्या रावळ्याचा विचार करायचा नाही, आपल्या कुणाचाच विचार करायचा नाही. आपले लेकरं कसे शिकते, आपण पोटाला पोटभर कसे खातो ना, अंगाला वस्त्र आणि पोटाला पोटभर असलं ना काही कमी पडत नाही. फक्त जिद्द ठेवायची. आपल्या मनगटात ताकद असली ना तर आपण काही पण करू शकतो, काही पण. आणि ह्यांना असंच जळून द्यायचं. भुकतेत कुत्र्यानेच ते बिस्किट टाकायचे ह्यांना, ते बरोबर भुकत येत बिगर कामाचे. मी तर तेच आता खरंच तेच भावना बहिणीनं विचार धरलाय.
कुणाला वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, आपलं त्याचे काही घेणं नाही देणं नाही. पण हे कुत्रेत ना, निस्ते भुकतेत किती दिवस भुकतात रे. अरे कधीतरी दुसरं विषय चांगलं मनात येऊ द्या तुमच्या, की दुसऱ्याच्या पण आया बहिणी असतात त्या. कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी आई असते, कुणाची तरी लेकरू पोरगी मुलगी असते. अरे तुम्ही सारखं तर वाईट दृष्टीने समोरच्याकडे बघितलं आणि तुम्ही वाईटच चितिलं तर तुमचं वाईटच होणार. तुमचे कर्म तुम्हाला हितच गिरणार, खालीच, वर पण नेणार नाहीत रे. तुम्ही मेले ना, तुम्हाला वर पण देव नेणार नाही. कारण देव म्हणेन अरे तू काय कुणाकुणाची वाटोळं केलंस, तू कुणाकुणाला नाव ठेवलंस, कुणाकुणाचं धुणं धुतलंस, कुणाकुणाचं काय केलं. अशाच काही ना तुम्हाला सांगतो भावना बहिण, अशा लेडीज पण काय असतात नासक्या. आणि ह्या मग तुम्हाला सांगू माया तेवढ्या जळत होते का, तेवढे भिकारी 4 टायमाला जेवायला मिळतं का नाही ह्यांना हे पण माहीत नाही. आपण त्यांचं म्हणजे हे नाही काढत की आपण लय मोठे तर असं काही नाही. पण कसं तुम्ही सांगा, आम्ही तुमच्या वाटं नाही, मी तुम्हाला वाईट बोलत नाही, तुम्ही कशाला आमचं चितिता? हां, हे भावकीने वाटोळं केलं, भावकीने सगळा खेळ खंडोबा केला, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पण केला, सगळ्यांनी माझे हात मिळून घेतला, सगळ्यांनी केलं. पण आज ना ते पत्न भोगी ते 4 टायमाचं जेवायचं त्यांच्याकडं नाही. भिकार जाऊने. पण गेले ना माझे ते दिवस निघून. ते दिवस राहिले का? नाही. आज नाही म्हणता माझे काय, आज नव्हते माझे लेकरं मोठाले होते, करते होते. फक्त जिद्द एवढीच ठेवायची की कुणाच्या दारात रुपयाला इजमान जायचं नाही का, कुणाच्या दारात जाऊन बसायचं नाही. मला हे नाही ते नाही. मी काय सांगते बहिणींनो, तुम्हाला तर एक वेळच ना, तुम्हाला घरात जेवाय नसलं, तुम्हाला तेल मीठ नसलं तर चालन, तुम्ही मिठासंग भाकर खा. पण कुणाला तुम्ही 10 रुपये महागाय जाऊ नका. हे माणसात मोठ्यापणाने देते, धर हे 100 रुपये. पण ते ना सगळ्या गावभर म्हणतात 100च्या ऐवजी मी 500 रुपये दिले तिला, तिच्याकडं काही नव्हतं, मीच तिला खाऊ घातलं, मीच तिला पैसे दिले. पण भावना बहिणी मला एवढंच म्हणायचं आहे की आवडा व्हिडिओ तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.